शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पंढरीकवरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या कुन्देन्दुतुषारहारधवला या शूरवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापहा कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाता कुटीजळाई कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझी शम्भो मजगोतारी दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रय नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी दंडवत दुसरी बंधू शारदा जे चतुराननाची आत्मदा वाकसिद्धी पाहिजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे नमन दंडवत आता नमो साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देका तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोल्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामामणी पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री संत महानुभावा की जय अत्रि ऋषी अनुसया माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री सांब सदा शिवाय नमः रामकृष्ण हरी पवित्र श्रावण मासानिमित्त आजपासून आपण श्री
शिवदास गोमा कवी रचित श्री काशीखंड या ग्रंथाचं चिंतन श्रावण मासाच्या निमित्तानं या ठिकाणी एक मास पूर्ण एक महिनाभर या ठिकाणी श्रवण करणार आहोत. भक्तिपंथ कहू सोपा या ऑफिशियल चॅनलवर किंवा भक्तिपंथ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपण दररोज ही कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत. सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे, भक्तिपंथ हे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरील चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करून इतरांना ऐकण्याकरता सोशल मीडियावर त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून हा भक्तीचा पंथ सर्वांपर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोचेल किंवा या भक्तिपंथावर सर्वांना त्या ठिकाणी येता येईल. श्री भोलेनाथ संस्थान तथा अत्रि ऋषी अनुसया माता संस्थान माळीपेठ वार्ड नंबर 3 साखरखेरडा येथून आपण 1 मासपर्यंत या ग्रंथाचं चिंतन करणार आहोत. एका महिन्यामध्ये ग्रंथाचं पूर्ण चिंतन होणार नाही, यावर्षी जेवढं होईल तेवढं, आणि राहिलेलं चिंतन पुढील वर्षी आपण श्रावण मासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रंथाचं नाव आहे श्री काशीखंड. भगवान भोलेनाथांचं शिवचरित्र यामध्ये गायलेलं आहे आणि ग्रंथाचे रचनाकार रचयिता श्री शिवदास गोमा महाराज यांच्याकडून हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. सुंदर भगवान भोलेनाथांच्या कथा, भगवान भोलेनाथांची उपासना, नित्यपाठ, फलश्रुती, शिवस्तुती, शिवस्तोत्रे, 12 ज्योतिर्लिंगाची महती आदी संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व श्रोते मंडळींना पुनश्च एकदा विनंती आहे, भक्तिपंथ या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सर्वांना शेअर करा. श्री गणेशाय नमः. अध्याय पहिला. श्लोक. भस्मोद्धुलितगात्रं तु सूर्यकोटे समप्रभं एवं रूपं महादेव मुरार्ध्यां त्रिलोचनं. विश्वरूप महादेव चंद्रार्धकृतशेखरं नीलकण्ठं वृषारूढं शूलपाणिं महाबलं भुजाभिदर्शभिर्युक्तं पञ्चवक्त्रं दिगम्बरं उमया सहितं देवं नमामि वृषभध्वजम्. ओम नमोजी गिरिजासुता तू सर्व कार्य कारण करता, क्षराक्षर पूर्ण भरिता तुझे स्वामी मज. जय जय आजी विनायका एकदंता लंबोष्टका भाललोचना गजमस्तका गजेंद्रा तू एक. ग्रंथाच्या प्रथमाध्यायामध्ये आरंभाला भगवान भोलेनाथांचं स्मरण करून, भवानी जगज्जननी गिरिजा मातेचं स्मरण करून कवी विनायक स्वरूप असणाऱ्या गजाननाची स्तुती करत आहेत. जो नरधडमुंड वारण कटी वासुकी वेष्टीला पूर्ण मस्तकी मिरवे सिंदूर बदन अरुण रंग जाप्ररी. ज्याचं शिर हे गजाचं हत्तीचं आहे, कमरेला वासुकी नावाचा सर्प त्या ठिकाणी वेष्टलेला आहे, मस्तकावर त्या ठिकाणी सिंदूर लावलेला आहे, अशा गजाननाचं सुंदर वर्णन कवी या ठिकाणी करीत आहे. त्रयोदश चौकाची अंगी उटी, काद्रेवीय सुताची भूषणे कंठी, रत्नमणी प्रकाशले मुकुटी, अर्धचंद्र मस्तकी. आणि बाप्पाच्या कपाळावर त्या ठिकाणी सुंदर उटी आहे, पंचगंधाची चंदनासारखी त्या ठिकाणी उटी लावलेली आहे आणि सुंदर त्या ठिकाणी भूषण गणपती बाप्पांच्या शरीरावर धारण आहे. जय जय आजी गुणाब्धी चतुर्दश विद्यांचा क्षीराब्धी पूर्ण शीतकर व्योमसंधी कृपाळू कविचो चकोरा. आणि चंद्र त्या ठिकाणी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आकाशामध्ये असतो
पूर्णचंद्र पौर्णिमेचा, तसा गजानन गणपती महाराज कवींसाठी कृपाळू चंद्र आहे आणि कवी मंडळी म्हणजे चकोर आहेत. स्वामी तुझ्या अनुग्रहे पूर्ण कविस प्रकाशे पूर्ण ज्ञान, जैसे तरुमुळी घालिता जीवन कोकी नव पल्लवाते. हे गजानन स्वामी, तुझा अनुग्रह झाल्यानंतर कवीला, या ग्रंथाच्या लेखकांना संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर ते पाणी संपूर्ण वृक्षापर्यंत जसं त्या ठिकाणी जाऊन पोचतं, पानापर्यंत, शाखेपर्यंत, फळापर्यंत, तसं ज्याप्रमाणे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात की जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ सिंचन केलं म्हणजे मुळाला पाणी घातल्यानंतर जशा सर्व वृक्षाला पाणी पोचतं, त्याप्रमाणे गजाननाला नमस्कार केला म्हणजे संपूर्ण कृपेचा वर्षाव त्यांचा आपल्यावर होणार आहे. जितू शब्दना स्पर्श स्थूलना सूक्ष्मांश, तू जितू गंधना रस स्वरूपांश, धुंडी राजा गजवदना, तुझ शरणजी शिवनंदना, मज वैखरी व्हावी जी प्राज्ञा, प्रसन्न होता काव्य रचना आरुष सर्वता दिशेल. म्हणून मी तुला हे शिवनंदना शरण आलेलो आहे. तू प्रसन्न होऊन माझी काव्य रचना सर्वांना त्या ठिकाणी आवडावी अशी त्या ठिकाणी तू आमच्यावर कृपा कर. जय जयाजी अव्यक्तांकुरा, जय जयाजी सिद्धिबुद्धीवरा, जय जयाजी तू निर्गुणाक्षरा, स्वामी विनायका तू आता सोजी वर्णिता गणपती, मी हीन दीन मंदमती, जैसी मार्तंडासी पंचारती की जे कवन जे. असो कुठपर्यंत मी गणपतीचं वर्णन करणार आहे. मी तर एक मंद आहे. ज्याप्रमाणे सूर्याला किती पंचारती ओवाळल्यानं सूर्याचं तेज वाढेल, नाही, तसं गजाननाची स्तुती केल्यानं ती करणं शक्य होणार नाही. की तू सर्वरत्नाचा सागर, तुझसी केवी की जे शृंगार, येणे शंके बाधलो थोर, तुझ वर्णिता गणाधीशा. तू सर्व रत्नाचा सागर आहे आणि मग तू स्वतःच रत्नाचा सागर असल्यामुळे तुला किती शृंगार करणार आहे मी. म्हणून माझ्या बुद्धीमध्ये शंका निर्माण झालेली आहे. देवा ऐशी गणा तुझ प्रणाम, जी तुम्ही स्वयं परी तुम्ही भक्तासी होता सुगम, कवित्व रचने स्तव. आणि म्हणून तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही भक्तांना कवित्व हा ग्रंथ रचना करता सद्बुद्धी द्या. आता नमो देवी सरस्वती, जी ब्रह्मात्मजा विना हाती, जी सर्व विद्या असे देती कवी बाळकासी. आता देवी शारदेला त्या ठिकाणी नमन करू, जिच्या हातामध्ये ब्रह्मविना आहे, सर्वांना त्या ठिकाणी विद्या देणारी ती शारदा मातेला नमस्कार करू. तू ज्ञानमूळ सर्वा निरंतर, तू निर्गुण निराकार, परिभक्तिस्तव साकार, होसी तू ब्रह्मात्मजे. तांबूल निर्वी अगरकुटी, शिरादक शोभना कटीतटी, उंचावळी दिसे पीनकुटी, हेमप्रभा कंचुकीची वे. आणि ज्ञानाची मूळ निर्गुण निराकार असणारी हे जगदंबे तुझ्या अग्रोष्टामध्ये तांबूल आहे. मुखामध्ये त्या ठिकाणी तांबूल म्हणजे विडा, पानाचा सुंदर त्या ठिकाणी विडा आहे. आणि सुवर्णाची सोन्याची कंचुकी अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी आहे. खोपा बंदा मालती बकुळी, सप्तस्वर गायन मंजुळी, की तो समुद्र नवरस जळी, देतसी लहरी कृपेची. आणि कपाळावर त्या खोपा भरीला मालती बकुळी, डोक्यावर त्या ठिकाणी मालती बकुळ हे जे काही फुलं आहेत त्यांनी त्या ठिकाणी सुंदर फुलं तुझ्या मस्तकावर शोभत आहेत. सप्तस्वराचं गायन तुझं सुरू आहे, ज्यातून त्या ठिकाणी नवरस उत्पन्न होतात. कुंकुम मळवट ओंकार भ्रुकुटी, रत्नप्रभा फाकतसे दशन दाटी, त्या गर्भी दिसे अधरकुटी, धरिले तेव्हा शुके मुक्त. कपाळावर त्या ठिकाणी कुंकुमाचं मळवट भरलेलं आहे. कोणाचं वर्णन चाललंय? शारदा मातेचं, सरस्वती मातेचं वर्णन चाललं की हे सरस्वती माते कपाळावर तो कुंकुम, मध्यभागी ओंकार त्या ठिकाणी भ्रुकुटीवर आहे. आणि दशन म्हणजे तुझे दात म्हणजे रत्नासारखी त्या ठिकाणी त्यांची प्रभा आहे. ऐशी तू परम योगिनी, तू विद्या रत्नांची पूर्ण खानी, तरी तू कवी काजी हंसवाहिनी, धावणे करी लवला आहे. अशी परमयोगिनी असणारी तू, सर्व विद्या रत्नाची तू खान असणारी हे सरस्वती माते, कवीच्या कार्याकरता या ग्रंथलेखनाकरता तू धावून ये आणि आमच्यावर कृपा कर आणि आमचा हा ग्रंथ पूर्णत्वाला जाऊ दे. तू सर्व विद्यांचा
अंकुरू शंकरो मी स्तुती केवी करू, मुक्त हिऱ्या पुढे मृण्मय खापरू, विशोभित जयापरी. सर्व विद्यातला अंकुर तुझ्यामुळेच त्या ठिकाणी फुटलेला आहे आणि त्यामुळे मी तुझी स्तुती कुठपर्यंत करणार आहे. ज्याप्रमाणे मोत्यासमोर हिऱ्यासमोर एखादा मातीचं खापर त्याला वाहल्यानं त्याची पूजा परिपूर्ण होत नाही, त्याप्रमाणे ऐशी न मिले ते सरस्वती, माझी ही नवैखरी नवे स्तुती, जैसे गंगोदक गंगे प्रती तेने चारधी दीजे. अशा प्रकारे माझी वैखरी माझी ही वाणी तुझ्यापर्यंत सरस्वती माते पोचणार नाही. ज्याप्रमाणे गंगेमध्ये आपण स्नानाला गेल्यानंतर आपण अर्घ्य देतो, गंगेला अर्घ्य देतो ना, अर्घ्य देतो म्हणजे हातामध्ये पाणी अर्घ्य देतो. मग गंगेला अर्घ्य देत असताना पाणी कुठून आणतो आपण? गंगेचंच घेतो, गंगेचंच पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्पण करायचं. तसं हे सरस्वती माते तुझ्या बुद्धीने जे शब्द सुचले यानंच मी तुझी त्या ठिकाणी स्तुती करत आहे. आता नमतो परम सद्गुरु, जयासी न तुळते चिंतामणी कल्पतरू, जो या भव समुद्राचे तारू, परात्पर अनादि जो. आता नमन आहे सद्गुरूंना जो या संसार सागरातून पार नेतो. ऐसा न मिला कैवल्यदानी, जो शब्दांजने लेववी श्रवणी, तेने दृश्य होत असे खानी. विद्यारत्नांची असा मोक्षदाता असणारा कैवल्यदान करणारा सद्गुरू त्यांचं नमन सुद्धा कवींनी केलेलं आहे. जैसा देखना अंधा ते चाळी, की सूत्रधारी खेळवी काष्ट बाहुली, तैसी बोलवी नवाळी नवरसाची पै. हे गुरुवर्या हे सद्गुरुनाथा, ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाला देखना माणूस म्हणजे ज्याला डोळे आहेत तो जसा त्याला चालवत चालवत नेतो, त्याला काही दिसतं का आंधळ्याला? नाही. पण आंधळा कोणाच्या आधाराने चालतो? जो ज्याला डोळे आहेत त्याच्या आधारानं चालतो. त्याप्रमाणे हे गुरुवर्या हे सद्गुरुनाथा, तुम्ही माझ्यासारख्या ज्ञानाचे डोळे नसणारा आंधळ्या शिष्याला पैलबार भवसागरातून त्या ठिकाणी करा, अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी कवी करत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री संत माळोबा की जय. ऐसा तो न मिला पूर्ण गुरु, तेने मज दिला अभय करू, म्हणे आता कथिरे पुढारू, पुराण प्रसिद्ध पै. शेवटी गुरूंनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलाय. संत माळोबा असतील, श्री प्रल्हाद महाराज असतील, आदी सर्व सद्गुरूंनी आशीर्वाद देऊन सांगितलंय की आता तुम्ही हा ग्रंथ सुरू करा. आता नमुतो वशिष्ठ वेदमूर्ती, जयाची परमपतिव्रता अरुंधती, त्रिभुवनी जयाची पुत्र संतती, पराशराधिक. आता वशिष्ठ मुनी वेदमूर्ती असणारे वशिष्ठ आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी अरुंधती यांना नमस्कार केलेला आहे की ज्यांची सर्व संपूर्ण पुत्र संतती पराशराधिक समोर आहे. तयापासून कृष्ण द्वैपायन, जेने कथिली अष्टादश पुराणे, तो न मिला व्यास वंशपायन, आणि वाल्मिक महामुनी. वशिष्ठ नंतर तिथून समोर पाराशर आणि पाराशराचे व्यास कृष्णद्वैपायन म्हणजेच व्यास की ज्यांनी 18 पुराणांची रचना केली आणि त्या व्यासांनाही नमस्कार करून वाल्मिकांनाही नमस्कार केला. आता नमो श्रोतेजन, मूढ अथवा महाविचक्षण, परिपूर्ण शास्त्र श्रवण देती ते अहर्निशी. आणि मग आता या सर्वांच्या नंतर ते म्हणतात की आता नमो श्रोतेजन, आपण सर्व श्रोत्यांना नमस्कार केलेला आहे. का? श्रोत्यांशिवाय कोणताच त्या ठिकाणी वक्ता तो वक्ता हे श्रोते बीन, श्रोत्याशिवाय त्या ठिकाणी वक्ता परिपूर्ण नाही. आणि भोलेनाथांची कथा श्रवण करणारा श्रोता हा साक्षात शिवशंकरा स्वरूप आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, प्रभू काय शब्द वापरला? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे, भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल कीजे. नाही का? आपण प्रभू आहात आणि महेश म्हणजे शिवजींचे शिवस्वरूप त्या ठिकाणी श्रोते आहात, म्हणून तुम्हाला अगोदर नमस्कार कवींनी केलेला आहे. मी सुद्धा आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्याला हा ग्रंथ त्या ठिकाणी श्रवण करायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी इथे एकाग्र व्हायचं आहे. जो का व्यास सत्यवती सुत, अष्टादश पुराणे कथित, त्याने संतोष विला भवानी कांत, होऊनी वक्ता सर्वापरी, 4 वेदाचे केले मथन, कथिली अष्टादश पुराण, तरी ती आता कवन कवन, व्यास वाक्य कथिते झाले. व्यासांनी 4 वेदाचं मंथन करून 18 पुराण वेगवेगळे केले. कोणकोणते आहेत ते 18 पुराणे?
प्रथम भवानीने प्रश्न केले, मग शंकरे तियेसे निरूपिले, ते वेदशास्त्रे मथुनी काढिले सत्यवती सुते. भगवान भोलेनाथांना भवानी मातेनं प्रश्न केला आणि मग त्यांना ते निरूपण करण्याकरता भोलेनाथजी सांगतात, प्रथम शिवपुराण कथिले, ते 24 सहस्त्र संख्येशी आले, व्यासाच्या निजमुखे व्यक्त झाले, त्रैलोक्य मंडळा माझारी. प्रथम शिवपुराण 24,000 श्लोक संख्येचा ग्रंथ व्यासांच्या मुखातून बाहेर आला. त्रैलोक्यामध्ये सर्वात पहिलं पुराण त्या ठिकाणी उदयाला आलं श्री शिव महापुराण. दुसरे ते विष्णू पुराण, ते 23 सहस्त्र संख्या जाण, ते महाशक्ती प्रतिपंचानन निवेदित सविस्तर. दुसरं पुराण कोणतं आहे तर श्री विष्णू पुराण. 23,000 श्लोकांची संख्या ज्यामध्ये आहे ते. आता तृतीय ब्रह्मपुराणाची संख्या दशसहस्त्र असे देखा, गिरिजेची आशंका म्हणून शिवे कथिले. तिसरं पुराण आहे ब्रह्मपुराण, 10,000 श्लोक संख्या त्या ब्रह्मपुराणाची आहे. मग चौथे पुराण भविष्योत्तर, त्याची संख्या केली जे साचार 14 सहस्त्र सविस्तर आणि गवरी 500. चौथं पुराण आहे भविष्योत्तर पुराण, 14,500 श्लोक या ग्रंथाची त्या ठिकाणी या पुराणाची श्लोक संख्या आहे. पाचवे ते लिंग पुराण, जे बहुप्रीती प्रश्न केला गिरिजेनं, ते 11 सहस्त्र संख्या संपूर्ण गणित असे सर्व. गिरिजा मातेला पार्वती मातेला शिवजी सांगतात. पाचवं पुराण आहे लिंग पुराण, 11,000 ज्याची श्लोक संख्या आहे. आता ब्रह्मांड पुराण जे 6वे, त्याची संख्या झालीसे स्वभावे, ते 12 सहस्त्र महादेवे कथिले जाण गिरिजेसी. ब्रह्मांड पुराण 6वं आहे, श्लोक संख्या आहे 12,000 श्लोक. आता सार सर्व पुराणांशी तया स्कंद पुराणाची संख्या ऐसी, ते 1,000,081 कथिले शिवे साक्षेपे. सर्व पुराणाचं सार असणारं स्कंद पुराण आणि त्याची 1,000,081 म्हणजे हा 101 सहस्त्र 81 म्हणजे 101,000 म्हणजे 1,00,000च्या जवळपास श्लोक संख्या. हा आणि वर 81 एवढे श्लोक संख्या त्या ठिकाणी रचना झाली स्कंद पुराणाची. आता 8वे पद्मपुराण, त्याची संख्या 1,056, ते भवानी प्रतिपंचानन निरूपित असे आदळेसी. 8वे पद्मपुराण आहे, संख्या आहे 1,056,000 श्लोक संख्या, एवढं मोठं त्या ठिकाणी आहे पद्मपुराण. 9,500 ते मार्कंडेय पुराण निगुते, शिवे शक्तीस निरूपिले निश्चिते, ते नवम पुराण जाणीजे. नवं पुराण आहे मार्कंडेय पुराण आणि श्लोक संख्या आहे 9,500 म्हणजे 9,500 श्लोक एवढी रचना आहे मार्कंडेय पुराणाची. यानंतर पुराण जे 10वे, त्या नाममत्स्यैसे जाणावे, ते गिरिजय प्रति सदाशिवे 14 सहस्त्र कथिले. त्यानंतर 10वं पुराण आहे ज्याचं नाव मत्स्य पुराण आणि 14,000 श्लोक संख्या त्याची या ठिकाणी आहे. आता 11वे कुर्म पुराण, ते 24 सहस्त्र संख्या दान, दाक्षायणी प्रति बाललोचन कथिता झाला साक्षेपे. 11वं जे पुराण आहे ते आहे कुर्म पुराण आणि 24,000 श्लोक संख्या दाक्षायणीला म्हणजेच पार्वती मातेला, सती मातेला भगवान भोलेनाथ या ठिकाणी सांगत आहेत. आता 12वे वाराह पुराण, ते 24 सहस्त्र संख्या पूर्ण, तै हेमवती प्रतिपंचानन निरूपिता झाला पूर्वीच. 12वं पुराण आहे वराह पुराण, 24,000 श्लोक संख्या त्याची सुद्धा आहे. आता त्रयोदशाची व्याख्या, भवानी प्रति सांगे संख्या, त्या अग्निपुराणाची लेखा 15,400. त्यानंतर कोणतं पुराण 13वं अग्निपुराण, श्लोक आहेत 15,400. 14वे ब्रह्मवैवर्तक, ते 18 सहस्त्र सम्यक, ते दाक्षायणी प्रति त्र्यंबक विज्ञापित पूर्वीच. 14वं पुराण आहे ब्रह्मवैवर्तक पुराण, 18 सहस्त्र म्हणजे
1000 श्लोक संख्या आहे. त्र्यंबकजींनी भोलेनाथांनी सांगितलेला आहे. 15वे नारद पुराण 25 सहस्त्र संख्या पूर्ण. मग 16वे ते वामन दशसहस्त्र संख्या नेमस्त. 15वं नारद पुराण 25,000 श्लोक संख्या. 16वं वामन पुराण श्लोक संख्या 10,000. आता 19 सहस्त्र जाणावे ते गरुड पुराण असे 17वे. 18 सहस्त्र 18वे श्रीमद भागवत ते. आणि मग 19 म्हणजे 19,000 श्लोक संख्या आहे गरुड पुराणाची. 17वा क्रमांक. आणि 18वं पुराण आहे श्रीमद भागवत महापुराण आणि श्लोक संख्या आहे 18,000. 18 पुराणांची संख्या. आलं लक्षात? 18 पुराणांची सर्व श्लोक संख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. 18 पुराणांची संख्या. 4,07,000 परीक्षा आणि 500 हे शिवमुखा. 5 झाली. अशी 18 पुराणांची 18 पुराण आणि त्या सर्वांची श्लोक संख्या किती? 4 लक्ष म्हणजे 4,07,000 आणि 500. भगवान भोलेनाथांच्या मुखामधून निघालेले श्लोक पार्वती मातेने ते श्रवण केलेले आहेत. परी या सर्वाचे सार अनुवादले उमाहर ते व्यासवाणी परिकर सांगो महाराष्ट्र भाषा. या सर्वांचं सार असणारी सर्वांचं सार स्वरूप असणारी कथा भगवान भोलेनाथांनी उमेला पार्वती मातेला जे सांगितली ते आपण महाराष्ट्र भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये या काशीखंड ग्रंथामध्ये इथं पाहणार आहोत. नाना सुमनांचा अमोद आणून मधुमक्षिका रचले जीवन तैसे स्कंद पुराणीचे वेचून काढिले काशीखंड हे. जसं अनेक प्रकारची फुलांचा मकरंद त्या ठिकाणी जमा करून मधुमक्षिका जसा मध कोळ त्या ठिकाणी तयार करतात एका जागी करतात. अनेक त्या ठिकाणी ग्रंथांचा पुरावा घेऊन स्कंद पुराणासारखा अनुपम असा हा ग्रंथ या ठिकाणी रचलेला आहे. आणि या ग्रंथाचं नाव आहे काशीखंड. श्रोते ऐका एकाग्र श्रवणी काशीखंड कथा त्रिभुवनी. हे बोलिले स्कंद पुराणी महानुपम श्रेष्ठ जे. एकाग्र चित्ताना ऐका. स्कंद पुराणाच्या अंतर्गत आलेली ही काशीखंडाची कथा आहे. आर्ष माझे जी भक्त परी काशीखंड कथा पवित्र दाक्षायणी आणि त्रिनेत्र अनुवादले गोपाल कृष्ण भगवान की जय. आजच्या दिवस थोडासा विक्षेप आहे. उद्यापासून हा विक्षेप येणार नाही. असो चला. आर्ष माझे जी वक्र परी काशीखंड कथा पवित्र दाक्षायणी आणि त्रिनेत्र अनुवादले थोर संतोष. पहावो सुवर्ण पवित्र शरीरी त्यासी पिटिती लोष्ट लोहावरी आणि अलंकारी विशोभित काय जाहले. गंगा प्रवाही वाकडी परी ते दुरित कर्मा ते फेडी तैसी माझी वाच्या बोबडी परी उत्तम हे काशीखंड. कवी म्हणतात माझी वाणी थोडीशी वाकडी आहे, मी बोबडा बोलेल, पण ज्याप्रमाणे गंगा वाहते मग गंगा सरळच वाहते का? नाही, कधी कधी ती वाकडी वाहते, वळणही घेते, पण ती वाकडी वाहते तरी अनेक काठावरच्या लोकांना पावन करीत चालते. पाप त्या ठिकाणी धूत त्या ठिकाणी चालते. त्या प्रकारे हे काशीखंड मी बोलणार आहे. नानावरण धेनु भलती असे परी पयो मृता ते फेरणसे तरी ते आरोग्य पय पियुषे प्रिय असे महाजना. ऐसी माझी आर्ष वैखरी लाख झाली जे कनक उदरी रत्नमणी देवरी तैच शोभा पावती ते. असो आता हे दृष्टांत वर्णन आरसा केवी पाहिजे कंकन तरी प्रत्यक्षशी प्रमाण करणे केवी असे पे. असो आता किती दृष्टांत द्यायचे? हे देवाचं वर्णन करणारी आहे. आजच्या काकणाला आरसा नको, आपण इथून पुढे ते श्रवण करणार आहोत. श्रोती व्हावे सावधान कथेशीला विजय श्रवण तेने होतसे गाधन मनोमळाचे प्रेम. श्रोत्यांनी आता सावध व्हा.
श्रोते मंडळी सावध व्हा. आता इथून पुढे आपण ही कथा श्रवण करणार आहोत आणि अंतकरणातील मनातील जो काही मळ आहे, पाप आहे, त्याचं क्षालन या श्रवणानं त्या ठिकाणी होणार आहे. जे चतुर्वेदांसी अगोचर शिरार्णवा हुनी गंभीर सुवर्णाचळा हुनी निर्धार अगम्य अमृत जीवासे तरी ते स्कंद पुराणी काशी खंड कथा त्रिभुवनी की जैसा प्रकटली आवन्नी निर्दाळी जैसे पापाते. चार वेदांचं सुद्धा त्या ठिकाणी सार आणि ही अशी स्कंद पुराणाच्या अंतर्गत आलेली काशी खंडाची कथा सर्व पापाचं निर्दाळन करणारी आहे. श्रोती व्यर्थन म्हणजे ती शब्द हा उमाशंकराचा पूर्ण संवाद श्रवणे पठणे होय आनंद श्रोतया. हे फक्त शब्दच नाही तर हा त्या ठिकाणी उमा आणि शंकराचा संवाद आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या अंतःकरणाला आनंद होणार आहे. तव प्रश्न करी शैलबाळी येसी कथितसे चंद्रमौळी ऐकम्या निर्मिली पृथ्वी तळी काशी खंड दहावे. आणि मग शैलबाळी पार्वती मातेने प्रश्न केला. तिला उत्तर देत असताना भोलेनाथ म्हणतात, या पृथ्वीवर 10वं खंड जे मी काशी खंड तयार केलेला आहे. तसे खंड किती आहे? 9 खंड आहेत या भूतलावर वेगवेगळे. जसा आपला भारतखंड हा एक जसा आहे, किंवा आशिया खंड ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये भारत, तसं 10वा खंड म्हणजे काशी खंड त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी निर्माण केला असा ग्रंथ आहे. तरी सप्तद्वीपवती माझारी त्या सुवर्णचळाचे दक्षिण पारी उत्तमासे प्राणेश्वरी जम्बूद्वीप सर्वा माझी श्रेष्ठ. या सप्तद्वीपामध्ये म्हणजे या पृथ्वीमध्ये जम्बूद्वीप सर्वात श्रेष्ठ आहे, ज्यामध्ये आपला भारत येतो. तयामध्ये अस्ति 2 गिरी तव पिता आणि विंध्याद्री त्या दोहोमध्ये असे सुंदरी आनंदवन सुसव्य. त्या 2 सुंदर पर्वत आहेत, एक तव पिता आणि दुसरा विंध्याद्री. तव पिता म्हणजे हिमालय आणि दुसरा विंध्याद्री पर्वत. आणि या दोहोंच्या मध्ये सुंदर एक आनंदवन आहे, ज्याला काशी क्षेत्र असं म्हणतात. ऐसे ते व्यासाचे प्रियवचन पंचक्रोशी केले प्रमाण तरीही व्यापुनी हा त्रिभुवन आलिप्त असे वाराणसी क्षिती माझी काशी आणि अर्ध असे आकाशी ही आपली इच्छा राहावयासी निर्मळ शंकरे. तरी त्या विश्वनाथाची इच्छा पूर्ण वाराणसी झाली निर्माण तेथे नारदाचे झाले येणे कोणे एके काळांतरी. त्या काशी क्षेत्री त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची राहण्याची इच्छा निर्माण झाली. तेवढ्यात तिथे आणि राहण्याची इच्छा झाली म्हणून वाराणसी काशी तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी निर्माण केलं. आणि तेथे कोण आलं? नारदांचं आगमन झालेलं आहे. तेथे मणिकर्णिकेत केले स्नान विश्वनाथासी केले अभिवंदन मग करिता झाला गमन ओंकारेश्वरासी. मणिकर्णिकेत स्नान केलं. भोलेनाथ विश्वनाथांचं दर्शन घेऊन ओंकारेश्वराला गेले. शिवदास गोमा प्रार्थी श्रोता कथेसी सादर असावे आता स्थिर करोनिया चित्ता परिसा आता अहर्निशी. शिवदास गोमा कवी श्रोत्यांना प्रार्थना विनंती करत आहे की आपलं चित्त स्थिर ठेवून आपण आता येथून पुढचा हा ग्रंथ स्थिर चित्तानं श्रवण करा. इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे मंगलाचरण वर्णनम नाम प्रथमाध्याय. अशा प्रकारे स्कंद पुराणा अंतर्गत काशी खंडातील मंगलाचरणाचा भाग पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. दुसरा अध्याय आपण उद्याच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नमः पार्वती पते हर हर महा